नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या आपल्या आरी वर्कच्या 24व्या दिवशी तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये आपण अनेक वर्क शिकलो. तर याच जर्नीमध्ये आज आपण आणखीन एक सुंदर आणि उपयोगी असा फ्लावर डिझाईन शिकणार आहोत. या फ्लावरचे डिझाईन तुम्ही ब्लाऊजवरच नाही तर साडी ब्लाऊज, नेकलाईन, स्लीव्स, दुपट्टा आणि ड्रेसवरही सुंदरपणे वापरू शकता. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. तर इथे मी अगोदरच जे दोनही फुलं आहेत त्यांची इथे ड्रॉइंग करून घेतलेली आहे. ती कशी करायची हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कलर कॉम्बिनेशन. तर इथे मी 4 प्रकारचे 4 कलर घेतलेले आहेत आणि आणखीनही काही कलर आहेत जे आपल्याला मध्ये फ्रेंच नॉटसाठी टाकायचे आहेत आणि सुईद्वारे आपण जो टाका आहे तो टाकणार आहोत. तर आता मी धागा सुईमध्ये टाकून घेतलेला आहे. आता बघा, सुई मी बाहेर काढलेली आहे आणि जिथे मध्यभाग आहे त्याच्या बॉर्डरला मी सुई पुन्हा आतमध्ये टाकलेली आहे. आणि पुन्हा जिथून मी आधी सुई टाकली होती, त्याच भागातून सुई बाहेर काढायची आहे आणि सुईला धाग्याच्या आतमध्ये घेऊन या पद्धतीने आपल्याला टाका घ्यायचा आहे. सेम हीच पद्धत आपल्याला संपूर्ण जी फुलाची पाकळी आहे, त्या पाकळीला पूर्ण फिल करत जायचं आहे. आता बघा, मी ज्या पद्धतीने टाका टाकत आहे, त्या पद्धतीने आपल्याला टाका टाकायचा आहे. याच्यामध्ये सुई जी आहे ती धाग्यामध्ये अडकवायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मी सुई पुन्हा खाली टाकली आणि धागा आपल्याला अर्धा ठेवायचा आहे वरती. पुन्हा सुई बाहेर काढली, धागा सुईमध्ये अडकवला आणि धागा जो वर खेचला, म्हणजे सुईच्याद्वारे धाग्याला वर घेतलं. तर या पद्धतीने हीच स्टेप जी आहे ती आपल्याला संपूर्ण जे पेटल आहे आपलं, पाकळी आहे, तिला पूर्ण भरेस्तोवर आपल्याला फॉलो करायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला सुई जी आहे आणि धागा, तर ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे इथे, ते व्यवस्थितपणे आपल्याला फॉलो करायचं आहे. बघू शकता, मी सुई जी आहे ती धाग्यामधून बाहेर काढत आहे. आता इथे धागा जास्त मोठा घ्यायचा नाहीये. जास्त मोठा धागा घेतला तर तो गुंतण्याची शक्यता असते आणि जरी गुंतला तरी सुद्धा तो सावकाशपणे आपल्याला काढायचा आहे. आता हा जो थ्रेड आहे, मी इथे सिल्क थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही नॉर्मल जे थ्रेड असतात म्हणजे आपले कॉटन थ्रेड आहे, तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर या पद्धतीने मी रेड कलरचा आधी इथे घेतलेला आहे आणि जशी मी स्टेप्स तुम्हाला सुरुवातीला दाखवलेली आहे, त्याच स्टेप प्रमाणे आपल्याला पूर्ण जो पार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे फिलिंग करून. तर बघा, मी जी सुई आहे, ती मधला जो पार्ट आहे त्या पार्टलाच, म्हणजे त्याची जी आउटलाईन आहे त्या आउटलाईनला घेऊनच करत आहे. म्हणजे पाकळीची आउटलाईन आणि मधला जो ड्रॉप शेप टाइप जो शेप आहे त्याला घेऊन मी आउटलाईन जी आहे दोघांची, त्या दोघांच्या आउटलाईनला घेऊनच जे स्टिचेस आहे ते टाकत आहे. आता इथून पुढे या पद्धतीने मी लाईन काढत आहे आणि त्या लाईनला घेऊन आपल्याला आता जे टाके आहेत म्हणजे आउटलाईन घेऊन आणि टाके टाकायचे आहेत. तुम्ही सरळ जो सर्कल आहे त्या सर्कलला घेऊन जरी संपूर्ण भाग कव्हर केला तरी चालेल. पण आपण या पद्धतीने करणार आहोत कारण मी इथे 2 प्रकारचे धागे वापरलेले आहेत यासाठी. तर बघा, आता जी लाईन काढली त्या लाईनला घेऊन मी टाके टाकत आहे. तर या पद्धतीने आपल्याला ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करत जायचं आहे आणि एक बाजू जी आहे ती संपूर्ण इथे कव्हर करून घ्यायची आहे. धागा बघा थोडासा खेचायचा आहे ज्यावेळेस तुम्ही टाका घेता त्यावेळेस, म्हणजे ते एकत्र जुळून येतात. तर या पद्धतीने आपल्याला जे प्रॉपर टिप्स आहेत त्या फॉलो करत आणि फिलिंग करायचं आहे. आता इथे शेवटी तुम्हाला एंड नॉट द्यायची आहे कारण हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला इथे मी येलो थ्रेड घेतलेला आहे, येलो सिल्क थ्रेड. आता जसं आपण एका बाजूला केलं त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील करायचं आहे. तुम्ही खालून सुरुवात करू शकता किंवा वरूनही सुरुवात करू शकता. मी वरून सुरुवात केलेली आहे. तर जसा टाका आपल्याला टाकायचा आहे, जसं आपण सुरुवात केली होती त्याच पद्धतीने टाका आपल्याला घ्यायचा आहे. बघा की जी पेटल आहे म्हणजे जी पाकळी आहे त्याच्या आउटलाईनच्या बाहेरून आपल्याला धागा जो आहे तो थोडासा खेचायचा आहे. म्हणजे काय होतं की तो थोडासा टाईट बसतो. जो गॅप आहे तो जास्त दिसून येत नाही. तर तुम्ही बघू शकता, मी त्या बाजूला थोडंसं धाग्याला खेचत आहे, जिथे मला गॅप जाणवतो तिथे. तर या पद्धतीने. आता सेम आपण जसा रेड कलरचा थ्रेड टाकत असताना आपल्याला आपण ज्या स्टेप्स फॉलो केलेल्या आहेत त्याच पद्धतीने येलो थ्रेड टाकताना सुद्धा टाके तसेच घ्यायचे आहेत. कारण एक भाग आपण रेडने कंप्लीट केलेला आहे, रेड थ्रेडने, तर दुसरा आपण येलो थ्रेडने कंप्लीट करत आहोत. आता तुम्ही एकच रंगाचा थ्रेड जरी इथे वापरला तरी चालेल. फक्त मला इथे कलर कॉम्बिनेशन दाखवायचं होतं आणि 2 कलर वापरल्यानंतर आपला फ्लॉवर जो आहे तो रेडी झाल्यानंतर कसा दिसू शकतो याचा देखील आपल्याला अंदाज इथे येईल. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलेलंच आहे. दोनही कलरचं इथे कॉम्बिनेशन मी प्रॉपर घेतलेलं असल्यामुळे जे फ्लॉवर आहे ते दिसायला अतिशय सुंदर दिसतं. याची जी डिझाइन आहे ती तुम्ही
ब्लाउजच्या बॅक पार्टवर असेल, स्लीव्हजवर असेल किंवा दुपट्टा असेल आणि एखादा प्लेन फॅब्रिक असलेल्या ड्रेसवर सुद्धा तुम्ही याची डिझाइन जी आहे त्याचं वर्क करू शकता. तर आता बघा हा येलो पार्ट जो आहे तो देखील इथे कंप्लीट झालेला आहे. आता सेम याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा करणार आहे. इथे आपल्याला एंड नॉट घ्यायची आहे कारण हा पार्ट कंप्लीट झालेला आहे यासाठी. आता जे बाकीचे आहेत ते सुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर मी बाकीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुद्धा इथे सेम त्याच पद्धतीने तयार केलेल्या आहेत. तर इथे एक जी पाकळी आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या जर लक्षात आलं नसेल तर तुम्हाला पुन्हा ते समजायला सोपं जाईल. थोडं फास्टमध्ये दाखवत आहे कारण व्हिडिओ जरा जास्तच मोठा होतो यासाठी. आता पुन्हा इथे येलो जो पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता पुन्हा दुसऱ्या बाजूला मी इथे रेड कलरचा थ्रेड घेतलेला आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला कॉम्बिनेशन जे आहे ते व्यवस्थित प्रॉपर आलं पाहिजे. म्हणजे रेड साइड जी आहे, त्या साइडला त्याच्या बाजूचा जो आहे, फुलाची जी पाकळी आहे, म्हणजे एक भाग जो आहे त्या पाकळीचा तिथे येलो पार्ट आला पाहिजे. म्हणजे ते कॉन्ट्रास्टमध्ये दोन्ही वेगळे-वेगळे दिसले पाहिजेत. नाहीतर असं होईल, की एका साइडला रेड आलं, तर त्याच्या शेजारचा जो दुसरा आहे, दुसऱ्या पाकळीतला जो भाग, त्याला सुद्धा रेडच येईल. तर घाईघाईमध्ये आपल्याकडून ही चूक होऊ शकते. म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, की जे कलर कॉम्बिनेशन आता इथे घेतलेलं आहे, जर तुम्ही 2 कलरचे थ्रेड वापरणार असाल, तर त्यावेळेस या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता पाकळीच्या मधला जो भाग आहे, तिथे आपल्याला फ्रेंच नॉट द्यायचे आहे. तर तिथे मी डार्क ग्रीन कलरचा थ्रेड इथे वापरलेला आहे. तर तिथे मी जेवढ्या फ्रेंच नॉट आपल्या बसतील, तेवढ्या तिथे टाकून घ्यायच्या आहेत. फक्त तुम्ही टाकत असताना एक साइज डिसाईड करायची आहे आणि त्यानुसार टाकायचं आहे. तर तुम्हाला जर 3 ते 4 वेळा जर सुईला धागा फिरवायचा असेल, तर ते त्याच पद्धतीने सुईला धागा फिरवायचा आहे. तर तेवढी जी त्याची थिकनेस पण आहे तो तिथे येतो. आता बघा पुन्हा मी वरती फ्रेंच नॉटचाच टाका घेतलेला आहे. तो कसा घेतलेला आहे ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर 3 घेतलेले आहेत मी टाके या पद्धतीने. आता सेम याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा इथे करून घेणार आहे. तर आता बघू शकता तुम्ही मी संपूर्ण जो पार्ट आहे तो इथे कंप्लीट केलेला आहे. आता मध्ये मध्ये जो सर्कल आहे त्याला इथे आपल्याला फ्रेंच नॉट टाकायच्या आहेत. त्या देखील मी टाकून घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेस खालून जर फॅब्रिक बोटाने जरी तुम्ही उचलला किंवा सुईने जरी थोडा ताणून धरला, धागा असेल त्यावेळेस, तर तो जो गॅप आहे तो दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपला एक जो फ्लॉवर आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता दुसरा जो फ्लॉवर आहे त्याच्यासाठी इथे मी 2 थ्रेड घेतलेले आहेत. या दोनही थ्रेडला एकत्र घेऊन मी सुईमध्ये टाकणार आहे आणि मग आपलं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते अतिशय सुंदर असं तयार होणार आहे. फ्लॉवर तयार झाल्यानंतर तुम्हाला आता दिसेल. तर बघा इथे मी पर्पल कलर आणि डार्क पिंक कलरचा थ्रेड इथे घेतलेला आहे. दोघांचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आता एक पाकळी जी आहे ती तुम्हाला मी इथे करून दाखवणार आहे. तर इथे मी मार्किंग सुद्धा केलेलं आहे. या पद्धतीने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यानंतर बघा मध्ये मी एक पॉइंट दिलेला आहे. त्या पॉइंटपासून सुईला आपल्याला एका साइडने बाहेर काढायची आहे. धागा गुंतण्याची शक्यता असते त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला धागा हाताळायचा आहे. आता पुन्हा या पद्धतीने आपल्याला वरून सुद्धा सुई जी आहे ती टाकायची आहे. तर जसा टोक आहे, जेवढा शेप आहे त्या शेपप्रमाणेच आपल्याला सुई जी आहे ती फॅब्रिकच्या आतमध्ये टाकायची आहे. तर या पद्धतीने बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने सुई जी आहे ती थ्रेडला घेऊन आणि फॅब्रिकमध्ये टाकत आहे. आता वर झालं की पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे. पुन्हा आता आपल्याला वर जायचं आहे. 2 भाग एवढ्यासाठीच केलेले आहेत, की या 2 भागांमध्ये आपल्याला जे थ्रेड आहे तो टाकायचा आहे सुईद्वारे. तर या पद्धतीने इथे मात्र आपल्याला सुईमध्ये धागा अडकवायचा नाहीये. तो बाहेर ठेवायचा आहे. नाहीतर मग आपलं जे फुलाचं जे डिझाइन आहे ते चुकणार. यासाठी आपल्याला धागा जो आहे तो सुईमध्ये अडकवायचा नाहीये. तर बघा वरून एक टाका मी घेतला. ज्या पद्धतीने सुई टाकत आहे त्या पद्धतीने. पुन्हा खाली यायचं आहे. पुन्हा आपल्याला वर जायचं आहे. या पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे फ्लॉवरची जी डिझाइन आहे ती कव्हर करत जायची आहे. सेम याच पद्धतीने. आता याच्यामध्ये तुम्हाला वरून खाली यायचं आहे आणि खालून पुन्हा तुम्हाला खाली जायचं आहे. तर आपण जे 2 भाग केलेले आहेत, ते यासाठीच केलेले आहेत, की आपल्याला समजेल, की वरचा भाग तुम्ही एकदा वरती सुई टाकली, की पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला जो फ्लॉवर आहे, तो कंप्लीट करायचा आहे. तर मी संपूर्ण भाग जो आहे तो इथे पूर्ण केलेला आहे. आता पुन्हा मी शेवटचा एक जो पेटल आहे तो इथे ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला टाके टाकायचे आहेत. कारण बऱ्याचदा काय होतं, की संपूर्ण भाग कव्हर केल्यानंतर दोन्ही बाजूला टाके असतात, तर सुई कशी बाहेर काढायची? तर लक्षात घ्या, की खालून तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि सुईला सपोर्ट करायचा आहे. म्हणजे हाताने खालून जे फॅब्रिक आहे, तो तेवढा पार्ट उचलून धरायचा आहे
म्हणजे काय होतं, की सुई जी आहे ती पाठीमागचं म्हणजे समोरचं जे पेटल आहे आणि पाठीमागचं जे पेटल आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या धाग्यामध्ये सुई जी आहे ती अडकणार नाही यासाठी. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला इथे, की खालून जे फॅब्रिक आहे त्याला हात ठेवायचा आहे आणि उचलून धरायचा आहे. म्हणजे काय होतं, की तुमचा जो शेवटचा किंवा तुम्हाला जर अडचण येत असेल, धागा जर सारखा सुईमध्ये येत असेल समोरच्या पेटलचा, तर ती अडचण तुमची इथे दूर होते. तर अशा पद्धतीने हा सुद्धा पार्ट इथे कंप्लीट झालेला आहे. आता मधला जो सर्कल शेप आहे, तिथे आता मी फ्रेंच नॉट जे आहे ते टाकून घेणार आहे. तर इथे मी जो थ्रेड आहे तो सिल्क थ्रेडच घेतलेला आहे. तर डार्क ऑरेंज कलरचा थ्रेड घेतलेला आहे इथे मी. तर या पद्धतीने आपल्याला फ्रेंच नॉट जे आहे ते टाकून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, तुम्ही आरी वर्कच्या आत्तापर्यंतचे कोर्सेसचे जर आधीचे व्हिडिओज फॉलो करत असाल, तर तुम्हाला आजचा जो डिझाइन आहे तो समजायला नक्कीच खूप सोपा जाईल. पण जर तरीसुद्धा तुमच्या लक्षात आलेलं नसेल, तर तुम्ही एकदा ते व्हिडिओज बघितलेत तर तुम्हाला आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामधले जे स्टिचेस आहेत, ते आपण कसे घेतले आणि कोणकोणते घेतले ते सुद्धा तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही फ्लॉवरसाठी इथे शॉर्ट अँड लाँग जे स्टिचेस आहेत ते वापरलेले आहेत. त्यानंतर आता सध्या आपण बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की इथे आपण फ्रेंच नॉट जे आहे ते इथे वापरत आहोत. त्यानंतर आपण लाँग स्टिचेस जे आहेत म्हणजे सॅटिन स्टिचेस जे आहेत ते सुद्धा इथे आपण वापरलेले आहेत. तर या पद्धतीने आपण 3 ते 4 स्टिचेसचा वापर करून जे दोन्ही फ्लॉवर आहेत ते कंप्लीट केलेले आहे. फक्त थोडंसं याच्यामध्ये इनोव्हेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा देखील फ्लॉवर जो आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. तर आपले दोनही फ्लॉवर जे आहेत ते इथे कंप्लीट झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 दिवसाच्या आरी वर्क क्लासमधला 24वा दिवस आणि आजच्या दिवशी आपण 2 प्रकारचे फ्लॉवर डिझाइन आपण इथे पाहिलेले आहेत आणि पुढच्या क्लासमध्ये सुद्धा आपण अतिशय सुंदर अशी एक टेक्निक, आणखीन एक नवीन टेक्निक शिकणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.